नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. जानूने वाजवली चक्का आता जयंतच्या कानाखाली, तर दुसरीकडे मात्र लक्ष्मी समोर विश्वाने आणला जयंतचा खरा चेहरा. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर आता जयंत कानिटकरने ठरवलेलं असतं की जानूला मिळवण्याची मला दुसरी संधी भेटली तर ती मी अजिबात देखील गमावणार नाही. त्याच्यामुळे मला काही जरी झालं तरी भूतकाळात जे काही घडलं होतं ते सगळं विसरून द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मला आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. त्याच्यासाठी तो जानूसोबत रोज संवाद साधण्यासाठी रोज दळवींच्या घरी जात असतो, हे तुम्ही पाहिलंच असेल. पण दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच की ह्या दळवींच्या लोकांमुळे आणि सोबतच मात्र ह्या जादूमुळे आपल्या विश्वाच्या आयुष्याचं काय झालं ते, कारण की विश्वाच्या आयुष्याची पूर्ण राख रांगोळी झालेली असते. दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की सईने कशाप्रकारे आता विश्वासोबतची एंगेजमेंट मोडलेली असते आणि त्याच्यासोबतचा कायमचा संबंध संपवलेला असतो. तसं पाहायला गेलं तर सईची यामध्ये काहीच चूक नाही आहे, कारण की सईला देखील वाटत होतं की आता विश्वाने मला फसवायला नको हवं होतं. पण आता विश्वाने फसवल्यामुळे सगळ्यात मोठा धक्का आपल्या सईला बसला होता आणि त्याच्यानंतर तिने जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय कशा प्रकारे घेतला तुम्ही पाहिलाच. आणि त्याच्यानंतर बिचारा विश्वाला तर वाईट वाटणं साहजिकच होतं. तर विश्वा म्हणतो की आता मला सगळेजण असे सोडून का जातात. त्याच्यामुळे विश्वा हा प्रचंड घाबरून गेलेला असतो. दुसरीकडे मात्र आता तुम्ही पाहिलंच की हा जयंत कशा प्रकारे आपल्या जानूला मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असतो. तर सिद्धू आणि भावना तर आता फायनली एकमेकांपासून दूर गेलेले असतात, पण त्यांचं प्रेम तर मात्र अजून पण खूप जवळच असतं. पण तुम्ही पाहिलंच की आता होळीच्या कार्यक्रमामध्ये देखील आता खूप मोठा राडा होणार आहे. म्हणजेच आता गाडेपाटलांच्या घरामध्ये देखील खूप मोठी अशी होळी असते. तर दुसरीकडे मात्र ह्या जानूला पूर्णपणे विसर पडल्यामुळे तिला फक्त तिच्या घरातील आणि कुटुंबातील लोकच आठवत असतात. मग आता सगळ्यांसमोर एक प्रश्न असा उभा राहत असेल की जर ह्या जानूला फक्त आणि फक्त तिच्या घरातली लोक आठवतात तर मग मला एकच गोष्ट कळणार नाही की मग विश्वास का तिला आठवेना. कारण की तिच्यामुळे विश्वामध्ये आणि सईमध्ये किती मोठा गैरसमज झाला तुम्ही पाहिलंच की चक्क आता विश्वासोबतची सईने एंगेजमेंट देखील मोडून टाकली आणि ह्याला सर्वस्व जबाबदार आहे ही फक्त दळवींची जानू. तर दुसरीकडे हा जयंत आता ज्या प्रकारे मात्र जानूला मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या अगोदरच मात्र विश्वा आणि जयंत ह्या दोघांची भेट होती आणि जयंत आता विश्वाला परत चॅलेंज करतो आणि म्हणतो की काही जरी झालं ना तरी जानू आता फक्त माझीच आहे आणि ती माझ्याकडेच येणार आहे. आणि त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की जयंत हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे, कारण की अजूनपर्यंत जानूच्या घरच्यांना तुझा खरा चेहरा, खरा अवतार आणि खरं रूप माहीत नाही. पण ज्या क्षणाला त्या लोकांना तुझ्याबाबतची सगळी काही बातमी आणि माहिती कळेल की ॲक्च्युलीमध्ये तू कसा आहे त्यावेळेस मात्र ती लोक तुला दारात देखील उभं करणार नाही, हा माझा शब्द आहे. तर आता मात्र जयंत आणि विश्वा ह्या दोघांमध्ये परत भांडण होतं आणि ह्या दोघांच्यामध्ये देखील आता पैज लागते की जानू अखेर येते कोणाकडे. तर आता दळवींच्या घरांमध्ये देखील होळीचा कार्यक्रम असतो, त्याच्यामुळे आता जानू आणि भावना ह्या दोघेजण मिळून देखील आता खूप सारी तयारी करत असतात. पण भावनावरती आता खूप मोठी जबाबदार अशी देखील असते, कारण की गाडेपाटलांच्या घराचा अख्खा कारभार भावनाच्या हातामध्ये असतो. त्याच्यामुळे भावना ठरवते की मला तिकडे देखील गेलं पाहिजे आणि भावना त्या ठिकाणी जाते देखील. आणि त्या ठिकाणी भावनाचं आणि आजीचं परत जोरदार असं भांडण होतं, कारण की आजीला सिद्धू आणि भावना दोघेजण मिळून वाटेल ती कामं करायला लावतात, हे तुम्ही पुढे बघसाल. पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र काही जरी झालं तरी भावना मात्र आजीचा सगळ्यांसमोर परत इंगा उतरवायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच तिला वाटत असतं की आता आजीला असं काय आपण दाखवूया जेणेकरून आजीवरती कायम माझा कंट्रोल राहील. पण ह्या भावनाला कळत नसतं की ती जे काय करते ना हे सगळं जर आजीला एकदा खटकलं तर आजी कोणत्या थराला जाऊ शकते याचा तिने अजून विचार केलेला नसतो. तर आता हे सगळं तुम्ही पुढे पाहाल. पण आता मित्रांनो, दुसरीकडे घडलेली असती भयानक गोष्ट की आता संतोषला मात्र पूर्णपणे आता अशी गोष्ट वाटत असते की आता जयंतकडून पैसा उकळण्याची योग्य ती वेळ आलेली आहे. कारण की संतोष म्हणतो की जयंत हा साधासुद्धा माणूस नाही, हा जा चेहरा फक्त साधा आहे, पण त्या दिवशी त्या बिचाऱ्या विश्वाच्या आईला त्याने मारून टाकलं आणि त्याच्यानंतर ह्याला असं वाटतं की कोणाला काही सत्यच माहीत नाही. पण संतोष म्हणतो की मी काय करू नाही, कारण की आता मला पैशाची गरज आहे आणि मला आयुष्यात अजून पैसा हवाच आहे, त्याच्यामुळे मी ह्या जयंतला सोडणार नाही. म्हणून तो चक्क आता मात्र तुम्ही पाहाल की कशा प्रकारे मात्र संतोष आता जयंतला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. कारण की संतोषला माहीत असतं पूर्णपणे की जर आता ही हालचाल नाही केली तर हा जयंत असाच मुकाट्याने सुटेल. तर दुसरीकडे मात्र आता विश्वा देखील पूर्ण ह्याच तयारीमध्ये चालू झालेला असतो की काही जरी झालं तरी मला ह्या जयंतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे, कारण की ह्याचा जर खरा चेहरा नाही आलं तर जानूला हा परत मिळवेल आणि परत घेऊन जाईल आणि परत खूप मोठा राडा आणि कुटाणा होऊ शकतो. मग ह्या ठिकाणी मला विश्वाकडे बघून एकच गोष्ट वाटते की विश्वाला असा काय ह्या जानूने वेडा केला आहे की विश्वा स्वतःची फॅमिली सोडून आता जास्त करून ह्यांच्याकडे लक्ष द्यायला लागला आहे. कारण की तुम्ही पाहिलंच की विश्वाच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं नीट चाललं होतं, परंतु ह्या दळवींच्या लोकांनी जाऊन त्याच्या आयुष्याची पूर्ण राखरांगोळी करून टाकली. आणि कशा प्रकारे तुम्ही पाहिलंच की आता त्याच्यासोबत ना त्याची सई राहिली ना त्याची आई राहिली, कारण की सगळे त्याला सोडून गेलेच. पण आता तरी देखील मात्र विश्वाला असं वाटत असतं की आता मी तरी पण जानूला ह्या जयंतपासून वाचवलंच पाहिजे. मग आता या ठिकाणी खरी चूक कोणाची, विश्वा का जयंत, हे कळायला काही मार्ग उरलेला
कारण नाहीये. पण दुसरीकडे मात्र ह्या दळवींच्या लोकांकडे पाहून एक गोष्ट तर कळाली, यांच्यासारखी बेकार लोक तर कोणीच नाहीये. तर बिचारा विश्वा आता चक्क जानूला मदत करण्यासाठी परत ह्या जयंतच्या विरोधात जायचं ठरवतो आणि याचा खरा चेहरा मात्र आता लक्ष्मी समोर आणायचं ठरवतो. दुसरीकडे मात्र आता संतोष जशा प्रकारे जयंतला संपर्क साधतो आणि म्हणतो की तू जो काही विश्वाच्या आईचा खून केला नाही, हा सगळा माझ्याकडे याची रेकॉर्डिंग देखील आहे आणि मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आता हे सगळं कळाल्याच्या नंतर जयंतला अजून एक मोठा धक्का बसलेला असतो की जयंतला कळतं की अजून पण माझ्या आयुष्यामध्ये अशी काही लोक आहेत की त्यांना माझं सत्य माहीत आहे. कारण की जानूला सगळ्यात मोठं सत्य माहीत होतं या जयंतबाबत, परंतु मात्र आता तिलाच काय आठवत नसतं. त्याच्यामुळे आता जयंत म्हणतो की ह्या माणसाला शोधलं पाहिजे आणि याचा लवकरात लवकर काटा काढला पाहिजे. जर या माणसाचा आपण काटा नाही काढला तर हा माणसाचा आपला जगासमोर खरा चेहरा हा माणूस घेऊन येऊ शकतो आणि हा संतोषच असतो. तर आता जयंत ह्याला पैसे द्यायला देखील तयार होतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की हा लालची संतोष याला विश्वाच्या आईचा काही घेणं देणं नसतं, पण ह्याला पैशाचा खूप मोठा संबंध असतो. त्याला असं वाटत असतं की आता पैसा जर एकदा माझ्याकडे आला तर त्याच्यानंतर मात्र मी काही करू शकतो, मग माझा काही संबंध नाही आहे. कारण की हा जयंतकडून लुटण्यासाठी एकमेव हाच मला रस्ता आहे. तर आता जयंत जानूला मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न तर करत असतोच, पण पुढे तुम्ही पाहाल की ह्या जानूला जयंतबाबत खूप असा राग येत असतो आणि त्याच वेळेस मात्र जयंत चक्क आपल्या जानूला पुढे प्रपोज करताना तुम्ही पाहाल आणि त्याच वेळेस मात्र जयंत चक्क आपल्या जानूला प्रपोज करायला जातो तर जानू ह्या जयंतचं थोबाड लाल करते. कारण की त्याला सगळ्यांसमोर कानाखाली मारते आणि म्हणते की तुमची हिंमत कशी झाली मला प्रपोज करण्याची. आणि त्यावेळेस मात्र ह्या जयंतचा काळा चेहरा बाहेर यायलाच सुरुवात होते. तर त्याच्या अगोदर विश्वा मात्र ह्या जयंतचा पर्दाफाश करायचं ठरवतो. पण तुम्हाला माहितीच आहे शेवटी होणार काय आहे. ही दळवींची लोक एवढी डेंजर आहेत ना की ही तरी देखील आपल्या विश्वावरती कोणी देखील विश्वास ठेवत नाही. त्यांना असं वाटतं की जानूला तर आत्तापर्यंत जयंत कानिटकरबद्दल म्हणजे काय आठवतच नाही, तर जयंतराव नवीन आयुष्यात त्यांची सुरुवात करू इच्छितात. तर त्याच्यानंतर ही दळवींची लोक पण सपोर्ट करत असतात. पण आता दुसरीकडे संतोषला याचा खरा चेहरा माहीत असतो, तर दुसरीकडे विश्वाला देखील याचं सत्य माहीत असतं. तर सगळेजण मिळून आता ठरवतात की लक्ष्मीला सत्य सांगायचं, पण ही लक्ष्मी कोणावरतीच विश्वास ठेवत नाही. पहिली गोष्ट तर म्हणजे आपला विश्वा त्यांना सांगत असतो की जानूपासून ह्या माणसाला जेवढं लांब ठेवसाल तेवढं खूप भारी आहे, नाहीतर हा माणूस अजिबात देखील चांगला नाही. त्यावेळेस मात्र लक्ष्मी म्हणते की मी दुसरं कोणाचं देखील कोणाबद्दल काही बोललेलं देखील ऐकून घेईल, पण मी जयंतरावांबद्दल असं काही बोललेलं काहीच ऐकून घेणार नाहीये. म्हणजे मित्रांनो आता जयंतने अशा प्रकारे ह्या जानूच्या घरातल्या लोकांची मनं जिंकलेली असतात ना की आता स्वतः संतोष देखील सांगतो की ह्या माणसाने विश्वाच्या आईचा खून केला हे मी डोळ्यांनी पाहिलं, पण तरी देखील मात्र ही लक्ष्मी विश्वास ठेवत नाही आणि म्हणते की संतोष तू असं वेड्यासारखं काही देखील बोलू नको. तर मित्रांनो ह्या ठिकाणी एक गोष्ट अशी कळते की ह्या लक्ष्मीला मात्र ह्या जयंतवरती विश्वास जास्त आहे, परंतु मात्र स्वतःच्या मुलांवरती देखील विश्वास नाहीये. तर पुढे जर मित्रांनो असं झालं ना की ह्या जानूने खरंच ह्या जयंतसोबत परत लग्न केलं आणि त्याच्यानंतर ती जर जयंतकडे गेली तर बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्याची पूर्णपणे वाटोळ करण्याच्या पाठीमागे जर हात कोणाचा असेल ना तर ह्या जानूचा आहे. ह्या सगळ्याला जबाबदार ही जानू स्वतःचा आहे. कारण की मित्रांनो तुम्ही बघा एवढं चांगलं हस्तखेळतं आयुष्य होतं विश्वाचं, पण त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. तर पुढे आपला विश्वा देखील सगळ्यांसमोर ह्या जयंतचा खरा चेहरा आणायचा प्रयत्न करतो, पण तुम्ही पुढे पाहाल की कशा प्रकारे मात्र ही लक्ष्मी आपल्या विश्वाला देखील फेटाळते आणि त्याला म्हणते की तुला जर ह्या ठिकाणी यायचं असेल ना तर तू ये, अन्यथा नाही आला तरी चालेल, पण जयंतरावांबद्दल मी वाईट साईड काय ऐकून घेणार नाही. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट पुढे तुम्हाला कळेल की बिचारा विश्वा ह्या जानूसाठी तरी देखील खूप सारे म्हणजे नाही का तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु मात्र ही तिच्या घरातील स्वतःच लोक आपल्या विश्वाला देखील त्या घरातून हाकलायला मागे पुढे बघत नाही आहेत. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये जबाबदार असते ही लक्ष्मी. तर मित्रांनो भेटूया पुढच्या संपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि पुढच्या व्हिडिओचा टॉपिक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.